संसार आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. घेतील तयासी सोपे आहे सुख, बोलयेले मुखे नारायण. येणे सुख व सर्व होईल संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. सांगितली सोय करुणा सागरे, तुम्हा काहू बरे न वाटे ते. येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. तुका म्हणे तेने केला उपकार, तुका म्हणे तेने उपकार केला, भोळ्या भाविकाला तारायासी. येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील आपण या ठिकाणी नरदेहामध्ये जन्माला आल्यानंतर जो संसार करत असतो, त्या संसारामध्ये एकदा काय आपल्याला ममत्व निर्माण झालं, कोणत्याही गोष्टीची ती गोष्ट माझी आहे म्हणून अशा प्रकारे माझं म्हणून जर आपण स्वीकारलं, तर त्या ठिकाणी त्या ममत्वाने मनुष्य काय होतो, तर त्या संसारामध्ये गुंतला जातो, बरं का. आणि त्या संसारामध्ये गुंतल्यानंतर मग फक्त आणि फक्त तो संसाराचा भार वाहत असतो, प्रपंचाचा भार वाहत असतो. त्याला कितीही जरी ते जड झालं, कितीही जरी ते ओझ्याप्रमाणे त्याला दुःखदायक झालं, तरी सुद्धा तो सोडायला मागत नाही, एवढा गुंतून राहत असतो तो, बरं का. काही वेळेला त्याला क्षणोक्षणी प्रत्यय येत असतो, प्रचिती येत असते की आपण जे करतोय हे दुःखदायक आहे, याच्याने आपल्यावर प्रसंग येतात, संकट येतात, आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचं दुःख आपल्याला सहन करावं लागतंय, पण तरी सुद्धा तो सोडत नाही, एवढं ममत्व त्याच्या अंतःकरणामध्ये त्या संसारावरची विषय निर्माण झालेला असतोय. आणि म्हणून जे कार्य त्याने करायला हवं, जे भगवंताचं नामस्मरण करायला हवं, देवाचं स्तवन करायला हवं, जो परमार्थ भक्ती करायला हवी, त्याच्यापासून तो दूर जातो, बरं का. आणि ज्याच्याने मनुष्य गुंतला जातो, माणसाकडे माया निर्माण होते, भ्रम निर्माण होतो, तो 84 लक्ष योनीला प्राप्त होतो, अशा प्रकारचे विचार घेऊन तो उभा राहत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की आपण किती जरी आयुष्यामध्ये संसारासाठी केलं, कितीही जरी केलं, रात्र दिवस जरी माणसाने धावपळ केली, तरी संसारामध्ये सुख ठेवलेलं नाही, आहे का. ज्याने करता कमवता झाल्यापासून तर पार थकेपर्यंत, म्हणजे वृद्ध अवस्थेपर्यंत नुसती संसारासाठी धावपळ केली ना, त्या माणसाला जाऊन विचारा, तुझ्या आयुष्यामध्ये तुला सुख प्राप्त झालं का. उत्तर असेल नाही, बरं का, नाही हे उत्तर असेल. आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, संसार करत असताना तुम्हाला सुख का मिळत नाही, समाधान का मिळत नाही, तर त्या सुखाची आणि आपली भेट होत नाही. ज्या ठिकाणी ते सुख प्राप्त होत आहे, ज्याच्यात ते सुख आहे, ते कार्य आपण करायला मागत नाही, बाकी सगळं काही करत असतो आपण. म्हणून जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी आपल्याला ओळख करून देतात, संसारा आलिया एक सुख आहे, बरं का. एक सुख आहे ना, एकच आहे, बरं का, अनेक नाहीत. आणि माणसाने अनेक स्वीकारू पण नाहीत. असं म्हणतात, एक दगडी व पाचलेला बरा बोलतात ना, म्हणजे वृद्ध माणसांच्या काही म्हणी आहेत, म्हाताऱ्या माणसांच्या,
आहे की ना. एक दगडीवर पाय असलेलं बरं, दोन दगडीवर पाय ठेवलं तर मग तो सटकला जातो. समजतंय ना. म्हणून जगद्गुरु तुकोबा सुद्धा या ठिकाणी ओळख करून देताना काय बोलतात, एक सुख आहे. मग काय सुख आहे आपण विचारावं ना. जगद्गुरु तुकोबा जर सांगतात की एक सुख आहे, मग आपली विचारायची बुद्धी आपल्याला झाली पाहिजे. तुकोबा काय सुख आहे ते आम्हाला सांगा, कशात सुख आहे ते आम्हाला सांगा. मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आठवावे पाय विठोबाचे. त्या पांडुरंग परमात्माचे चरण स्पर्श, चरण स्मरण जरी झालं तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुख आहे. जे स्मरण करतात त्यांना विचारा, बरं का. जे देवाचं नामस्मरण करतात ना, जे देवाचं स्तवन करतात ना, त्यांना विचारा बाबा सुख कशात आहे. संसाराची सुरुवातही पश्चातापाने आहे आणि शेवटही पश्चातापाने आहे. शेवटही पश्चातापाने आहे. परमार्थाची सुरुवातही सुखाने आहे. देव कार्य ज्या वेळेला तुम्ही करताय ना, त्यावेळेला ते देव कार्य करण्यासाठी सुरुवातही सुखाने आहे आणि शेवट तर सुखाने आहेच आहे. म्हणून तर आम्ही म्हणतो शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि अशा प्रकारे जर आम्ही अखंड आणि अखंड भगवंताचं स्तवन केलं, देवाला जर आठवलं, देवाचं जर नामस्मरण केलं, तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, येणे होय सर्व संसार सुखाचा. म्हणून तर माऊली म्हणतात ना, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. बरं का. जर पांडुरंग परमात्माचं स्मरण केलं तर येण्याची होय संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश. काही दुःखाचा लेश सुद्धा नसणार आहे. घेतील तयासी सोपे आहे सुख, बोलिले मुखे नारायण, सांगितली सोय करुणा सागरे, तुम्हा का हो बरे वाटत नाही. तुका म्हणे तेने उपकार केला, भोळ्या भाविकाला तारायासी. अनंत उपकार आहेत संतांचे आपल्यावर. खरं तर ज्याप्रमाणे आपण आई वडिलांच्या ऋणातून कधी मुक्त होत नाही, त्याप्रमाणे संतांच्या ऋणातून सुद्धा कधी आपण मुक्त होणार नाही. तर एवढे उपकार आहेत त्यांचे आपल्यावर, काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावी उतराई, ठेवी ताहा पायी जीव थोडा. कधी आपण त्या संतांच्या उपकारातून, ऋणातून मुक्त होणार नाहीत. एवढे उपकार अनंत त्या संतांचे आपल्यावर आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सुख कशाने प्राप्त होईल संसार करत असताना, त्याची ओळख या ठिकाणी जगद्गुरु तुकोबांनी या प्रस्तुत अभंगातून दिलेली आहे. बरं का. अभंगावर चिंतन करण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी, अभंगावर विचार करण्याआधी, ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या हाल गावातील हे शेलार परिवार, सगळ्यात मोठं परिवार या हाल गावातील शेलार परिवार म्हटल्यानंतर, या शेलार परिवाराच्या मातोश्री कैलासवासी कमळाबाई दौलत शेलार आईसाहेबांचं रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झालं. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खर तर नाथ महाराजांनी सुद्धा, म्हणजेच एकनाथ महाराजांनी सुद्धा संसार केला. अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो. बरं का. एकनाथ महाराजांच्या, नामदेव महाराजांनी सुद्धा संसार केला, ऐके ना. तुकोबांनी सुद्धा संसार केला. अनेक संतांचा जर आपण विचार केला, संत गोरोबा काका, सावतामाळी, अनेक संतांचा जर विचार केला तर संसार करून जर त्यांना सुख मिळालेलं आहे, बरं का, संसार करून जर त्यांना सुख मिळालेलं आहे, तर आपण शोधायला पाहिजे आमच्या संसारात काय कमी आहे की आम्हाला सुख मिळत नाही. काय कमी आहे आपल्या संसारामध्ये, काय कमी आहे. कुठल्या गोष्टीचा वापर कशा प्रकारे करावा ना हे ज्ञान आम्हाला नाहीये, ते ज्ञान संतांना होतं. कुठली गोष्ट किती ग्रहण करावी, किती खावी, हे ज्ञान संतांना होतं, ते ज्ञान आम्हाला नाही आहे.
आमचं नेमकं काय होतंय माहितीये का, आम्हाला आवडती वस्तू जर भेटली ना तर आजच्या दिवसापुरती पोटात बसेल एवढी आम्ही खातोय, फार गळ्यापर्यंत येईपर्यंत खातो. पण उद्या मिळेल की नाही मिळेल याची काळजी करून अधिक खायला पाहतो. असं वाटतंय उद्याचं पण आजच खाऊन घेऊ की काय. संतांमध्ये आणि आमच्यामध्ये हा फरक आहे बरं का. नाथ महाराजांच्या आपण अनेक गोष्टी पाहतोय, अनेक चरित्र वाचतोय त्यांचं. एकाला काही कामानिमित्त पैशाची गरज होती, गावातल्या लोकांनी सांगितलं तुला पैसे देतो. कितीची गरज आहे? 500 रुपयाची. 1000 रुपये देतो तुला, चल आम्ही. फक्त तो आहे ना एकनाथ, त्याला राग आणायचं काम करायचा. तो काय सांगितलं? त्याला फक्त राग आणायचं काम करायचं. त्याला जर राग आणला, आम्हाला जर समजलं का त्याला राग आला, तुला 1000 रुपये देऊ. 500 काय 1000 रुपये देऊ तुला. आणि मग त्याने ठरवलं बाबा ठीक आहे, चला राग आणायचा काय सोपा आहे ना, माणसाला राग आणायला काय लागतंय. कलियुगामध्ये आज बरीचशी साधनं आहेत, बरेचसे प्रकार आहेत राग आणण्यासाठी. त्यातले सगळं काही त्याने केले. घरात आल्याबरोबर डायरेक्ट चप्पल घालून घरात आला बरं का. नाथ महाराज बोलले बापरे, एवढं प्रेम आमच्यावर की तुम्हाला चप्पल सुद्धा काढायची आठवण राहिली नाही. अरे बोलतो हा प्रयोग फेल गेला, सक्सेस काही झाला नाही. बरं, जिथे पूजा करत होते तिथे गेला तो काहीतरी वेगळ्या प्रकारचं काहीतरी करायला लागला. तिथेही नाथ महाराज बोलले एवढं प्रेम आमच्यावर की तुम्ही आम्हाला या ठिकाणी मदत करायला आले. तेही फेल गेलं त्याचं. शेवटी मग जेवायची वेळ झाली, प्रसाद घ्यायची वेळ गेली. जेव्हा जेवायला बसल्यानंतर त्यालाही वाढलं पात्र, यांनाही नाथ महाराजांनाही पात्र वाढलं. पात्रावर बसायचं तो नेमकं काय झालं, वाढायला ती आई साहेब वाकल्यानंतर त्यांच्या पाठीवर जाऊन बसला. तेव्हा नाथ महाराज बोलले अगं हे ऐकलंस का, ते बाळ बघ तुझ्या पाठीवर बसलंय, त्याला सांभाळ, पडेल ते, काळजी घे त्याची. आणि मग त्याने पाय पकडले, म्हणे महाराज मी भ्रमामध्ये येऊन लोकांचं ऐकून तुमच्याकडे आलो होतो. असं लोकांचं ऐकून आपल्याकडे येणारे बरेच असतात बरं का. काय बाबा, लोकांचं ऐकून आपल्याकडे बरेच येणारे असतात असे. पण आपण लोकांचं ऐकायचं नाही. पूर्वी माणसं बोलायची, आपली वृद्ध माणसं बोलायची, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. आहे की ना. ते मन जर आपलं संतांच्या अधीन असेल, संत संगतीला असेल, पांडुरंग परमात्म्याचं स्तवन करत असेल, स्मरण करत असेल, तर 100% तुमचं मन सुद्धा तुम्हाला चांगलंच सांगणार आहे, चांगलंच सांगणार आहे. आणि मग त्याला विचारलं बाबा काय सगळं काय तू केलं. म्हणे काय नाही महाराज, अहो अशी अशी गरज आहे, मला पैशाची गरज होती म्हणून मी त्यांना सांगितलं. त्यांनी मला सांगितलं 500 काय तुला 1000 देतो, फक्त नाथ महाराजांना राग आणून दाखव बरं का. आणि मग म्हणे म्हणून मी त्यासाठी हा प्रयत्न केला. मग महाराजांनी सांगितलं हे 1000 माझ्याकडून घे, खिशात ठेव, तू पुढे धाव, मी तुझ्या मागे काडी घेऊन धावतोय, त्यांच्याकडून पण 1000 घे. हा विचार करणारे फक्त संतच आहेत. म्हणून संतांना काय म्हणतात माहितीये, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविती परोपकारी बरं का. आणि म्हणून मग त्यांनीही संसार केला, आम्हीही संसार करतोय. फरक काय आहे, त्यांना त्यांच्या संसारामध्ये सुख प्राप्त झालं, आम्हाला का प्राप्त झालं नाही. फरक बघा किती आहे बाबा. नाथ महाराजांना राग आणण्यासाठी लोकांना प्रयत्न करावा लागत होता. तो एवन असं म्हणतात 108 वेळा थुंकला राग यावा म्हणून. 108 वेळा, 108 वेळा जाऊन आंघोळ केल्या. उलट आरती आंघोळ्या झाल्यानंतर ज्या वेळेला तो थकला त्याने नमस्कार केला, म्हणे माफ करा मला लोकांनी सांगितलं होतं तुम्हाला राग यावं म्हणून मी तुमच्या अंगावर थुंकलो, अतिशय घाणेरडं काम केलं मी, पश्चाताप झाला त्याला त्याच्या कर्माचा. पण तेव्हा नाथ महाराज त्याला काय बोलले माहितीये का, अरे बाबा तू माझ्यासारखा माझ्यासाठी देवा समान आहेस का. आतापर्यंत 108 आंघोळ्या माझ्या कधीच झाल्या नव्हत्या एका वेळेला. तुझ्यामुळे
108 आंघोळ्या झाल्या, 108 गंगेमध्ये 108 वेळा या पवित्र गंगेमध्ये मला स्नान घडलं. किती रे भाग्यवान आहे मी, आणि किती देवासारखा भेटलास तू मला. समजतंय ना फरक काय आहे. नाथ महाराजांना राग आणावा लागत होता. आम्हाला राग आला तर घरातल्यांना पाया पडायला लागतं. तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही जरा शांत बसा. अहो तुम्ही महाराज आहेत, आता लोक तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतायत, आणि तुम्ही जर असे बोलायला लागले, असे जर शिव्या द्यायला लागले तर लोक काय बोलतील. समजतंय ना. आम्हाला का सुख प्राप्त होत नाही, त्याला पहिलं कारण हे आहे. दुसरं, जगद्गुरु तुकोबांनी पहिल्या वेळेला जेव्हा दुष्काळ पडला बघा, त्यावेळेला सावकारकी होती, लाखो रुपयाचे धनी होते त्यावेळेला जगद्गुरु तुकोबा. कोण म्हणते जगद्गुरु तुकोबा गरीब होते? नाही, अजिबात नाही. मी म्हणेन पैशाने तर श्रीमंत होतेच होते, पण विशेष म्हणजे विचाराने श्रीमंत होते. म्हणून आजही ते आमच्या घरात आहेत आणि हृदयात आहेत विचाराच्या रूपाने. समजतंय ना. पहिल्या दुष्काळाच्या वेळेला जी संपत्ती त्यांची होती ती सगळी त्यांनी वाटून दिली. ज्याला गरज असेल त्याने घेऊन जा. आणि सांगू का, सावकारीच्या वह्या जेवढ्या होत्या तेवढ्या इंद्रायणीच्या डोहामध्ये नेऊन बुडवून दिल्या. समजतंय ना. काय फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात. आम्ही त्या सावकारीच्या वह्या बुडवून चालणार नाही, कारण आता बुडवणारे बरेच आहेत कलियुगामध्ये. मी म्हणत नाही की तुमच्याकडे जी संपत्ती आहे ती तुम्ही वाटून दिली पाहिजे, हे पण सांगणार नाही. पण आपल्या माणसाची प्रगती होते म्हणून जे तंगडे खेचणारे आहेत, आपल्या माणसाने एखाद्या क्षेत्रामध्ये मेहनत करून 4 पैसे कमवल्यानंतर त्यांना विरोध करणारे जे आहेत, त्यांच्या मनामध्ये मतामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. गोर गरिबाला लुबाडणारे जे आहेत, गरिबाचं शोषण करणारे जे आहेत, लाख 2-2 लाख रुपये टेबलावरून पगार घेणारे जे आहेत, ते जर 500 रुपयासाठी माझ्या एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या पेपरसाठी जर 10 फेऱ्या मारायला लावत असतील तर ही दरिद्री अवस्था आहे, ही बेकारी अवस्था आहे. याच्यामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबा परमार्थ करत असताना, त्यांना जर संसार करत असताना जर त्यांना समाधान प्राप्त झालं, आम्हाला का प्राप्त झालं नाही, आम्हाला का प्राप्त होत नाही, त्याला कारण आमची जी वृत्ती आहे ना, त्या वृत्तीमध्ये परिवर्तन घडत नाही. आमचे जे विचार आहेत ना, त्या विचारामध्ये परिवर्तन घडत नाही. आम्ही परत परत सगळं काही ऐकतो. किती साधं उदाहरण दिले बघा संतांनी. काय म्हणतात संत, दगड एकदाच मंदिरात जातो तर देव होतो. आम्ही किती दिवस अजून मंदिरात गेलो म्हणजे देव पण येईल आमच्याकडं. किती दिवस मंदिरात गेलो म्हणजे देव पण येईल. आणि सोपं आहे ना देव पण आणायचं. काय कठीण आहे सांगा ना तुम्हाला. देवासारखं वागणं, देवासारखं जगणं काय कठीण आहे. आम्ही काय करतो माहितीये का, अंतःकरणामध्ये बदल करून घेण्यापेक्षा बाह्यांगाला जास्त महत्व देतो. आणि जगद्गुरु तुकोबांनी बाह्यांगाला 0 किंमत दिलेली आहे. 0. अंतरंगाला किंमत दिलेली आहे. तुम्ही बाहेरून काय परमार्थ करता हे दाखवण्यापेक्षा आतमध्ये दाखवा, आतमध्ये परिवर्तन घडवा. म्हणजे परमार्थ हा मिरवण्याचा नाही आहे, मुरवण्याचा आहे. आणि तो मुरवला पाहिजे, ते परिवर्तन घडलं पाहिजे आमच्या अंतःकरणामध्ये. म्हणून महत्वाचा विषय असा आहे की आम्ही बाहेरून काय करतोय, बाहेरून किती सोहळे आवळे करतोय, यापेक्षा अंतःकरणामध्ये आमच्या काय विचार आहेत ना, हे महत्वाचे आहे. आणि अधिक करून संतांनी अंतःकरणाचा विचार केलेला आहे, आत्मातल्या विचारांचा विचार केलाय. सोपं आहे ना. देव व्हायला काही कठीण आहे का. तुमच्याकडे काय विचार असतील ते मला सांगा. कठीण काय आहे, कठीण काय. बघा सोपं उदाहरण आहे. एका गावाच्या रस्त्यावर एक दगड पडलेला होता बाबा. आणि तो दगड आहे ना पूर्वीपासून होता, पूर्वजांपासून. बरं का. येणारे जाणारे थपलायचे, त्यांचे डोके फुटायचे, त्यांच्या हातापायाला लागायचं, त्यांच्या ठेच लागायची. अनेकांचे डोके फुटले, अनेकांच्या ठेचा लागल्या, अनेकांची डोकी फुटली. बऱ्याचशा लोकांना पश्चाताप व्हायचा. ते बोलायचे सुद्धा की दगड हा बाजूला केला पाहिजे, पण कोणाची हात लावायची हिंमत नव्हती त्या दगडाला.
गावात काही दगड असे असतात, गाव बर्बाद करतात, उद्ध्वस्त करतात, पण त्यांना समजवण्याची हिंमत नसते कोणाची. आलं का लक्षात? जो समजावायला जाईल ना त्याचा कार्यक्रम केला समजा त्याने. म्हणून बरंच काही आपल्याला माहिती असतंय, समोरच्या माणसाला समजवावं असं पण आपल्याला वाटतंय, पण काही टायमाला गप्प बसावं लागतंय बाबा. काही वेळेला समोरची परिस्थिती बघून गप्प बसावी लागते. सांगा ना, गावात वाघ आला, बाहेर एक हंडा पाण्याचा भरलेला होता, पाणी पेता पेता त्याचं डोकं हांड्यामध्ये अडकलं. समजतंय ना? आता त्याचं डोकं हांड्यामध्ये अडकल्यानंतर त्याला पुढचं काही दिसत नाही, तो सैरवैर पळायला लागला, सैरवैर पळायला लागला. तो अनेकांना कीव आली त्याची, अरे काढायला पाहिजे रे, काढायला पाहिजे, डोकं त्याचं काढायला पाहिजे. अनेकांना असं वाटलं मनामध्ये, अरे ते काय सैरवैर पळतंय, इकडे तिकडे धडकतंय, इकडे तिकडे पडतंय. त्याच्या डोक्यामध्ये अडकलेला, तोंडामध्ये अडकलेला तो हंडा आहे, तो काढायला पाहिजे. पण सांगा ना, काढायला जाईल कोण? जो काढायला जाईल तो नाश्त्यावरी जाईल. प्रत्येकाला माहिती आहे. अशी काही माणसं गावामध्ये असतात, संध्याकाळच्या वेळेला गावातली 4-5 घ्यायची, माळ रानावर बसायचं, ती बर्बाद झाली की दुसरी घ्यायची. समजतंय ना? आपलं काय चाललंय माहितीये का? देव होणं सोपं आहे, पण जोपर्यंत हे रस्त्यावरचे दगड बाजूला होत नाही ना, प्रामाणिकपणे असं वाटतंय ना, गाव सुधारावं, आमचं घर सुधारावं, आमचं तालुका सुधारावं. प्रत्येकाला असं वाटतंय, प्रत्येकाला स्वतःचा अभिमान असतोच ना. ज्या वेळेला कल्याण तालुक्याची बात निघते त्यावेळेला शहापूर तालुक्यावाले 2 शब्द जास्तच सांगणार, किंवा कल्याण तालुक्यावाले आपल्या तालुक्याची बढाई मारण्यासाठी 2 शब्द जास्तच सांगणार. कोणाला गावाचा अभिमान असतो, कोणाला तालुक्याचा अभिमान असतो, कोणाला जिल्ह्याचा अभिमान असतो. ऐक ना, ज्या वेळेला राष्ट्राची बात येते त्यावेळेला आम्ही स्वाभिमानाने आमच्या महाराष्ट्राची महती वर्णन करतो ना, तसं प्रत्येकाला प्रत्येकाचा स्वाभिमान आहे आणि तो असावा. पण जोपर्यंत हे दगड जे आहेत ना, डोकी फोडणारे, ठेचा लावणारे, ते बाजूला होत नाहीत रस्त्यातले, तोपर्यंत अनेकांना वाटतंय रस्त्यातून बाजूला व्हावं, पण कोणी करू शकत नाही, कोणाच्यात ती हिंमत नसते. काय झालं, त्याच रस्त्यातून ज्या वेळेला एक साधू पुरुष येत होते, त्या साधू पुरुषांनी बघितलं आणि त्या गाववाल्यांना सांगितलं, हा दगड मला पाहिजे. गाववाल्यांनी सगळ्यांनी हात जोडले, त्या साधूला सांगितलं, तुम्ही देवासारखे भेटलात बरं का, तुम्ही देवासारखे भेटलात, घेऊन जा, फुकट घेऊन जा, आम्हाला काही नका देऊ. आणि ते साधू तो दगड घेऊन गेले. 4-5 वर्षानंतर आल्यानंतर त्याच गाववाल्यांना सांगितलं त्या साधूने, तुमच्या गावामध्ये अमुक अमुक देवाचं मंदिर बांधायचंय आपल्याला, मंदिराचा खर्च तुम्ही करा, सगळा मंदिर उभारणी करा, उभारणी झाल्यानंतर मला सांगा, मूर्ती माझ्यातर्फे आणतो, अमुक अमुक देवाची स्थापना त्या मंदिरामध्ये आपल्याला करायची आहे. आणि झालं, मंदिर तयार झाल्यानंतर प्रतिष्ठापनेसाठी ती मूर्ती गावामध्ये आणली. ज्या वेळेला मूर्ती आणून त्या ठिकाणी ठेवली त्यावेळेला सगळे गाववाले त्या मूर्तीकडे आकर्षित झाले, पाहायला लागले. एवढी सुशोभित मूर्ती होती, एवढी आकर्षक मूर्ती होती की जो पाहायचा तो आकर्षित व्हायचा, जो पाहायचा तो पाहतच बसायचा, एवढी सुंदर मूर्ती होती. गाववाले विचार करायला लागले, ज्याच्या त्याच्या तोंडामध्ये एकच शब्द आला, ही मूर्ती एवढी सुबक आहे, ही मूर्ती एवढी सुंदर आहे, ही मूर्ती घडवण्यासाठी हा पाषाण, हा दगड तरी कुठला आणला असेल, राहवतच नाही. म्हणून त्या साधूला विचारलं, महाराजा दगड कुठला? तेव्हा महाराजाने सांगितलं, तुमची डोकी फोडणारा, तुमच्या ठेचा लावणारा, तुमचे डोके फोडणारा तुमच्या रस्त्यावरचा दगड आहे हा. मग गाववाल्याने विचारलं, महाराज काय केलं, एवढं परिवर्तन घडलं, काय केलं तुम्हाला, काय म्हणजे किती प्रयत्न करावे लागले असतील, किती त्रास झाला असेल, किती कष्ट झाले असतील की त्या ओबाड दोबाड दगडाची तुम्ही एवढी सुंदर मूर्ती बनवली. त्यावेळेला महाराजांनी काय उत्तर दिलं माहितीये का? दादा, मूर्ती आधीच होती रे तिथे, मूर्ती आधीच त्या दगडामध्ये होती, फक्त मी काय केलं माहितीये का, त्या दगडाचा नको असलेला भाग बाजूला केला, मूर्ती आपोआप तयार झाली. समजतंय? देव होणं सोपं आहे का कठीण आहे सांगा ना? सोपं आहे ना. फक्त काय करायचं, आपला नको असलेला भाग आपल्याला बाजूला करायचा आहे. सोपं आहे ना. आणि ते कोणाच्या हातात आहे, तुमच्या की माझ्या? माझा नको असलेला भाग बाजूला करणं तुमच्या हातात आहे की माझ्या हातात आहे? आपल्या स्वतःच्या हातात आहे. म्हणून तर माऊली म्हणतात ना, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे की.
अतिशय सोपा आहे. फक्त आमचा नको असलेला भाग आम्हाला बाजूला करता आला पाहिजे. बसल्या जागेवर देव पण आल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्यासाठी टाकीचे घाव सोसले पाहिजेत. आहे की ना? एक म्हण होती बघा, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. तो नको असलेला भाग बाजूला करायचा म्हणजे टाकीचे घाव सोसले पाहिजेत ना. मग प्रवचन कशासाठी आहे? टाइमपाससाठी आहे, मनोरंजनासाठी आहे, हसवण्यासाठी आहे. हसवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी जर आम्ही प्रवचनाकडे बघत असो तर तो आमचा भ्रम आहे. प्रवचन कीर्तन हे परिवर्तनासाठी आहे. आपला विषय असा होता, दगड एकदाच मंदिरात जातो देव होतो. आम्ही किती दिवस मंदिरात गेल्यानंतर देव होऊ सांगू का? ज्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये केलेल्या कर्माचा पश्चाताप निर्माण होईल आणि घडणाऱ्या कर्माची उपरती निर्माण होईल ना, त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पश्चाताप महत्वाचा आहे. पश्चाताप महत्वाचा आहे. साधं उदाहरण आहे, माझ्या खिशाला पेन आहे. या पेनची शाई जर लिकेज झाली, त्या लिप मधून जर पडायला लागली, माझा खिसा म्हणजे हा शर्ट जर खराब झाला, तर मी किती वेळ तो पेन मला समजल्यानंतर खिशाला ठेवीन? मला समजल्यानंतर किती वेळ तो पेन खिशाला ठेवीन? मी ज्या वेळेला दिसेल त्या वेळेला त्याचा त्याग करीन. समजतंय ना? कपड्यावर डाग पाडणारे वस्तू जर आम्ही आमच्या जवळ करत नाही, येताना खूप सांभाळत यावं लागलं मला. कारण बोललो कुठे जर पाय टेकायची वेळ आली तर धोतर मागे चिखलाच्या रस्त्यामध्ये, बरं का? कुठे गाडी जर स्लिप झाली तर पूर्ण पडलो बिडलो तर कपडे मागतील. सांगा ना, आमच्या कपड्यावर डाग पडू नये म्हणून आम्ही जेवढी काळजी घेतो ना, त्यापेक्षा विशेष काळजी आमच्या चरित्रावर डाग पडू नये म्हणून जर घेतली तर बसल्या जागेवर आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. आम्ही कपडे सांभाळतो तेवढं चरित्र सांभाळत नाही ना. सांभाळतो का? आणि चरित्र सांभाळणं कोणाच्या हातात आहे? कपड्याचे डाग काढण्यासाठी अनेक प्रकारचे डिटर्जंट आहेत, अनेक प्रकारची लिक्विड आहेत, अनेक प्रकारची उपकरणं आहेत. पण सांगू का, चरित्राचे डाग जर पुसायचे असतील ना, तर संतांच्या विचाराशिवाय, संतांच्या संघाशिवाय दुसरा उपायच नाही. भवतरुण उपाय नाही. म्हणून संत संघ पाहिजे, अखंड संत संघ केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबांनी गाथा आम्हाला दिलेली कशासाठी? आमच्यामध्ये परिवर्तन घडावं म्हणून. मौली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी जी आम्हाला दिलेली कशासाठी? आमच्यामध्ये परिवर्तन घडावं म्हणून. जे वाङ्मय संतांनी आम्हाला दिलेलं आहे ना, ते वाङ्मय आम्हाला संतांनी आमच्यामध्ये परिवर्तन घडावं म्हणून दिलेलं आहे. म्हणून संतांना परिवर्तन अपेक्षित आहे. बरं का? संतांना परिवर्तन अपेक्षित आहे. आणि म्हणून आम्ही एक विचार केला पाहिजे की संसार संतांनीही केला, आम्हीही करतोय, पण जो त्याग त्यांच्याने घडला तो त्याग आमच्याने होतो का? जगद्गुरु तुकोबा भामचंद्रामध्ये जायचं, भंडाऱ्या डोंगरामध्ये जायचं, भोराड्या डोंगरामध्ये जायचे. का जायचे बरं? आम्ही डोंगर शोधतोय ना, पण नामस्मरणासाठी नाही. आमच्या ज्या काही आशा अपेक्षा मौज मजेच्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही डोंगर शोधतोय. ज्याची जी असेल वासना त्या पद्धतीने, त्याप्रमाणे. बरं का? जगद्गुरु तुकोबांना लोक वेडे म्हणत होते. काय म्हणत होते? वेडे. मीही अपेक्षा करतो की ज्या दिवशी मला लोक वेड म्हणतील ना, त्या दिवशी माझं धन्य झालं, मी कृतकृत्य झालो, माझा उद्धार झाला असं समजेन. फक्त ते वेड मला पांडुरंग परमात्म्याचं लागलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबांना ज्याचं वेड लागलं होतं त्यांचं वेड आपल्याला लागावं म्हणून आपण प्रयत्न करायचा आहे. वेडेचा अर्थ समजतोय ना? जोपर्यंत एखाद्या बाईला संसाराचा वेड लागत नाही तोपर्यंत तिच्याने चांगल्या संसाराची अपेक्षा करू नये. संसाराचं वेड ज्या बाईला आहे तिची वाटी तरी कुठे जाईल का? तिचा तांब्या कोणी नेईल? तिच्याकडून कोणी वस्तू नेलेली ती बुडवेल, परत आणून द्यावीच लागणार आहे, कारण तिला संसाराचा वेड आहे. बरं का? आपल्या घराला घरपण जर द्यायचं असेल ना तर वेड असावं ना, का नसावं? आपल्या मुलांवर जर चांगले संस्कार आपल्याला करायचे आहेत, पतिव्रता म्हणून जर आपल्या संसारामध्ये राहायचं आहे, एक निष्ठेने जर त्या संसारामध्ये आपल्याला कार्य करायचं आहे, तर का वेड नको सांगा? ज्या माणसाला शेतीचं वेड लागलेलं आहे ना त्याच्याकडून शेती कधीच फेल जाणार नाही.
ज्या विद्यार्थ्याला अभ्यासाचा वेळ लागलेला आहे ना, त्याची पास होण्याची चिंता त्याच्या आईवडिलांनाही नाही आणि त्याच्या गुरुजींनाही नाही, फक्त त्याला वेळ लागलं पाहिजे. मी म्हणेन ज्या दिवशी आम्हाला पांडुरंग परमात्म्याचं वेळ लागेल ना, ज्या दिवशी आम्हाला परमार्थाचं भक्तीचा वेळ लागेल ना, त्या दिवशी आम्हाला कोणी वेडे बोलले तरी चालतील, त्याचा आम्हाला स्वाभिमान असेल, कारण आम्ही वेडे आहोत, पांडुरंग परमात्म्याचे वेडे आहोत. सांगता येईल ना आम्हाला, आम्ही वेडे आहोत, संतांचे वेडे आहोत. बसल्या जागी परिवर्तन घडू शकते दादा, फक्त आमच्याकडे जे वाईट विचार आहेत त्यांचा त्याग आम्हाला करता आला पाहिजे. विषय काय आहे? संतांनी संसार केला, संतांना सुख प्राप्त झालं, आम्हाला का प्राप्त होत नाही? त्याला कारण एकच सांगतो, जे आमच्याकडे आहे त्यांचा आम्हाला त्याग करायचा आहे, आणि जे संतांकडे आहे ते आम्हाला आत्मसात करायचं आहे. सोपं आहे ना? आमच्या घरात आहे ते आम्हाला बाहेर काढायचं आहे. घर समजते ना, हा देहरूपी घर. नाही तर ते म्हणाल तुम्ही आपल्या घरातलं काय सगळं बाहेर काढायचं आहे का? आपल्या देहामध्ये जे काही वाईट विचार आहेत, वाईट कर्म आहेत, वाईट वासना आहेत, वाईट गुण आहेत, ते बाहेर काढायचं आहे. आणि जे संतांकडे आहे ना, ते आम्हाला आमच्या आत घ्यायचं आहे. किती सोपं आहे. फक्त आम्ही काय करतो माहितीये का? बाहेरून देव व्हायला जातो ना, त्यामुळे आम्हाला त्रास होतो. बाहेरून देव व्हायला जातो आम्ही. गोरोबा काकांचा त्याग बघा ना त्याग. बाई काय बोलली? हात लावाल तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. आणि मग पुढे आता मग मूळबाळ झालं पाहिजे म्हणून सासऱ्याने विचार केला का ठीक आहे, आता तिने तर शपथ घातले, गोरोबा काकांनी पण ती शपथ मनावर घेतले, त्या पद्धतीने राहतात. पण आता मूलबाळ तर झालं पाहिजे, पुढे वंश तर वाढला पाहिजे, सांभाळण्यासाठी ते काही कार्य आहे ते करण्यासाठी पुढचं. मग आपली दुसरी मुलगी द्यायचं ठरवलं. तिला पाठवणी करता करता फक्त काय बोलले ते सासरे बुवा गोरोबा काकांचे? जशी मोठीला वागवले ना, तशीच बारकीला वागवा. दिला वचन त्या टायमाला 100% जशी मोठीला वागवले, तुमचं म्हणणं आहे ना, तशीच बारकीला वागवणार. आणि तसंच राहायला सुरुवात केली. मग त्या वेळेला काय झालं? त्यांचे दोन्ही हात ज्या वेळेला त्यांनी त्यांच्या अंगावर घेतले, त्या वेळेला गोरोबा काकांचे त्या बायांनी, त्यावेळेला जेव्हा त्यांना कळलं, त्यावेळेला दोन्ही हात त्यांनी काय केलं? एका कोयत्यावर ठेवून दोन्ही हात काढून टाकले. त्याग म्हणतात त्याला म्हणतात एकवचनी निष्ठा, श्रद्धा. का? आण कोणाची होती? पांडुरंग परमात्म्याची होती. तुम्हाला काल्या इठ्याची शपथ आहे, पांडुरंग परमात्म्याची शपथ आहे, बरं का? आणि ती आण त्या देवाची असल्यामुळे त्यांनी केलं. बरं, नामदेवांच्या कीर्तनात त्यांना दोन्ही हात आले, देहभान विसरून गेले होते, एकरूप झाले होते. विषय काय आहे? त्यांना जर समाधान प्राप्त झालं, सुख जर प्राप्त झालं, तर आम्हीही संसार करतोय, आम्हाला का मिळत नाही? उलट आरती त्यावेळेला जनाबाई, कान्होपात्र, बहिणाबाई, मुक्ताबाई यांचा जर विचार केला तर यांना वेगळं काही करण्यासाठी, टाइमपास करण्यासाठी वेळच भेटत नव्हता. कारण वाटणा पाट्या वाटायला लागायचा, दळण जात्यावर दळायला लागायचं, घरातली कामं करण्यासाठी कुठल्याही प्रकारची साधनं नव्हती. त्यामुळे सकाळपासून संध्याकाळ झोपेपर्यंत माणूस गुंतलेला असायचा. ज्या वाटण्याला अर्धा तास लागायचं ते आता वाटणं किती मिनिटात होते मिक्सरमध्ये? 2 मिनिटात, 2च मिनिटात, आहे की ना? जी भांडी घासायला किंवा जे कपडे धुवायला आम्हाला अधिक वेळ लागायचा, आता तेच कपडे एक अर्ध्या तासामध्ये 15 मिनिटांमध्ये धुवून येतात, तेही माणूस तिथे न गुंतता. मग राहिलेला वेळ बाईने कुठे काढायचा? मग घेते मोबाईल, आहे की ना? असू द्या, चला ठीक आहे, हरकत नाही. पण तिथे पण जास्त नको ना, त्याच्यातही जास्त गुंतता कामा नाही ना. आज परिस्थिती काय माहितीये का? एवढं वेळ लागलंय माणसाला, एवढं वेळ लागलंय, आहे की नाही? 24 तास त्याच्या हातामध्ये, म्हणजे उठल्यापासून तर झोपेपर्यंत सतत सतत सतत. बरं, काय करताय तुम्ही तेच काही कळत नाही. ज्या सिरियल तुम्ही त्या ठिकाणी पाहताय, ज्या मालिका तुम्ही पाहताय, त्या तुमच्या हिताच्या आहेत का? त्याच्याने तुम्हाला तुमच्याकडे चांगले विचार येतात का? संतांचं काहीतरी बघा, संतांचं काहीतरी आत्मसात करा, देवाचं काहीतरी बघा, जेणेकरून देवाच्या चरणाची निष्ठा, देवावर असलेला विश्वास आपला वाढेल, असं काहीतरी करा. मौर्या, पण आम्ही ते नाही करत ना. नको ते उद्योग आम्ही करतोय, नको ते क्रिया आम्ही करतोय. जे करायचं ते न करता आम्ही नको ते करत असतोय.
आणि म्हणून मग या ठिकाणी संत काय म्हणतात, दादा आपल्याकडचं जे वाईट आहे त्याचा त्याग करा, चांगलं जर आत्मसात केलं तर आम्ही बसल्या जागेवर आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा पहिल्या चरणामध्ये आम्हाला सांगतात, संसारा आलिया एक सुख आहे, एकच सुख आहे काय, आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे. त्या पांडुरंग परमात्म्याचं जर आम्ही अखंड स्मरण केलं ना तर निश्चित आम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तेवढंच फक्त आम्ही केलं पाहिजे. तेवढं जरी केलं तरी आमच्यामध्ये परिवर्तन घडणार. कारण तुम्हाला सांगू का, तुमच्या कुठल्याही विषयापासून, विकारापासून, वासनेपासून, तुमच्या कोणत्याही व्यसनापासून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल ना तर या कलियुगामध्ये अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, भगवंताचं नामस्मरण, देवाचं नामस्मरण. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारही साधियल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्ती प्राप्त करून देण्याचा अधिकार नामस्मरणामध्ये आहे, नामस्मरणात आहे. म्हणून एकच उपाय आहे, भगवंताचं नामस्मरण करा. नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम, उच्चारावे राम राम. भगवंताचं नामस्मरण केलं ना की आमचा उद्धार होणार आहे. आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आठवावे पाय विठोबाचे. अखंड त्या पांडुरंग परमात्म्याचं आम्ही स्तवन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. जो देव आम्हाला सांभाळतोय, आमच्या अंतःकरणामध्ये राहून आत्मा म्हणून आमच्या शरीराचा सांभाळ करतोय. आमचे डोळे त्याच्या सामर्थ्याने पाहतात, आमचे कान त्याच्या सामर्थ्याने ऐकतात, आम्ही त्याच्या सामर्थ्याने बोलतोय, आमचे हात त्याच्याच सामर्थ्याने कार्य करत असतात, आमचे पाय सुद्धा त्याच्याच सामर्थ्याने कार्य करत असतात. भक्ती कशाला म्हणतात? मी अधिक काय अजून तुम्हाला संस्कृत काही अजून वेगळं काही सांगून तुम्हालाही भ्रमात ठेवणार नाही आणि मीही भ्रमात राहणार नाही. जे रोजचं आपलं वागणं, जगणं, वागणं आहे ना, त्याच्यातून कशी भक्ती घडेल, जी संतांनी भक्ती केली साधी आणि सोपी, तीच सांगणार आहे. तुमच्या डोळ्याने देवाला पाहणं याला भक्ती म्हणतात. सर्वत्र देव दिसला पाहिजे. तुमच्या कानांनी देवाचं ऐकणं याला भक्ती म्हणतात. तोंडाने देवाचं बोलणं याला भक्ती म्हणतात. नारदाने ज्या वेळेला देवाला विचारलं, देवा तुम्हाला जर शोधायचं असेल, पाहायचं असेल, तुमचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही कुठे भेटाल, त्यावेळी दिलेलं उत्तर आहे, गीतेमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. नाहम वसामी वैकुंठी ना योगी या हृदयरव मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठ तुम्ही नारदा. नाही वैकुंठीच्या ठाई, नाही योगी यांच्या हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतो नारदा. म्हणून तर आम्ही म्हणतोय, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जिथे माझे भक्त ठाई ठाई गातात ना, ज्या ठिकाणी माझं स्तवन करतात, नामस्मरण करतात ना, त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा तिष्ठत उभे असतात. कानातून देवाचं ऐकणं, तोंडातून देवाचं बोलणं, डोळ्यातून देवाला पाहणं, हातातून देवाचं कार्य करणं, पावलांनी परमार्थच करणं, परमार्थाकडेच वाटचाल करणं, याला भक्ती म्हणतात. आणि भक्ती अतिशय सोपी आहे, अतिशय सोपी भक्ती आहे. हीच भक्ती जगद्गुरु तुकोबांनी केली, माऊली ज्ञानोबांनी केली, शांतीब्रह्म नाथ महाराजांनी केली, गोरोबा काका नामदेव महाराज, जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा हीच भक्ती केली. सोपी आहे. कान्होपात्रा माहिती आहे ना तुम्हाला? कान्होपात्रा माहिती आहे ना? बघितले नाही आपण, तेवढं भाग्य नव्हतं आपलं, पण ऐकलेली नाही का बाबा, ऐकलेली आपण. कान्होपात्रा म्हटल्यानंतर एक वेशीची मुलगी ना, श्यामला नावाच्या वेशीची मुलगी कान्होपात्रा आहे की नाही. आता वेशीची मुलगी सुंदर आहे, रूपवान आहे, गुणवान आहे, बरं का, तरुण आहे. तुम्ही सांगा ना, फक्त कल्पना करा ना, जर वेशीची मुलगी आहे, तरुण आहे, रूपवान आहे, सुंदर आहे, तर लोक तिच्याकडे काय दृष्टीने पाहत असतील, काय दृष्टीने पाहत असतील तिच्याकडे. आणि ज्या वेळेला लोक तिच्याकडे वाईट दृष्टीने पाहायला लागले, तिचं शोषण करण्याच्या दृष्टीने पाहायला लागले, बरं का, त्या ठिकाणी तिच्याकडे तिचं शोषण करण्याच्या दृष्टीने लोक पाहायला लागली, वाईट दृष्टीने पाहायला लागली, नको त्या प्रकारे तिच्यावर नजरा भिडायला लागल्या तरुणांच्या, अनेक लोकांच्या. त्यावेळेला तिला पश्चाताप झाला. ती देवाला प्रार्थना करते, देवा जन्म माझ्या हातात होता का रे, मी कुठं जन्माला यावं, हे माझ्या हातात होतं का? मग वेशीची मुलगी जरी असेल तरी जन्माला कोणी घातलंय? तूच घातलंय ना मला. पांडुरंग परमात्म्याला ती विनंती करते, बरं हे तारुण्य जे आहे हे माझं आहे का तुझं आहे? कोणी दिलेलं आहे मला ही देणगी?
देवानेच दिलेली ही सुंदरता जी आहे ती सुंदरता कोणी दिलेली देणगी आहे? देवा तूच दिलेली देणगी आहे. रूप जे काही मला दिलेले देवा ते तूच दिलेलं आहे. म्हणजे सगळी देणगी तुझी असताना सुद्धा माझ्याकडे लोक वाईट नजरेने का पाहतात? त्यांच्यामध्ये तू परिवर्तन करू शकत नाही का? त्यांना तू चांगली बुद्धी देऊ शकत नाही का? मी काय करावं, जगावं की मरावं? आणि सांगू का, बेदरच्या बादशाहाला गुप्त हेरांनी खबर दिली, कानोपात्र आहे, वेशीची मुलगी आहे, तरुण आहे, रूपवान आहे, सुंदर आहे, तुमच्या जमान खाण्यात शोभून दिसेल. आणि म्हणून बेदरच्या बादशाने काही माणसं कानोपात्रेकडे पाठवली आणि सांगितलं तिला घेऊन या. ज्या वेळेला बेदरच्या बादशाची माणसं कानोपात्रेकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं, बेदरच्या बादशाने तुला बोलवलेली आहे, तरुण आहेस, रूपवान आहेस, सुंदर आहेस, त्यांच्या जमान खाण्यात तू शोभून दिसशील. आणि हे शब्द ऐकल्याबरोबर ज्याप्रमाणे शिसा ओतावा ना कानामध्ये, त्याप्रमाणे तिला वेदना झाल्या, तप्त शिसा ओतळ्याचं. तर पायाच्या मस्तकाला गेली आणि कानोपात्रेच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. पांडुरंग परमात्म्याचं स्तवन करायला लागली, स्मरण करायला लागली, दावा करायला लागली, देवा मी जगावं की मरावं? आतापर्यंत फक्त माणसं माझ्याकडे पाहत होती वाईट दृष्टीने, पण आता मात्र राजाची सुद्धा वाकडी नजर माझ्यावर पडलेली. मी काय करावं देवा, जगावं की मरावं देवा, काय करावं? प्रवास चालू असताना तिची भेट झाली ज्ञानेश्वर महाराजांशी. आणि माऊलींची भेट झाल्यानंतर नमस्कार केला. माऊलींना विचारलं, दादा लोक माझ्याकडे वाईट दृष्टीने पाहत आहेत, मी वेशेच्या पोटी जन्माला आले, दादा माझी काय चुकी आहे? मी तरुण आहे, रूपवान आहे, सुंदर आहे, दादा माझी काय चुकी आहे सांगा ना, मी काय करावं? तेवढ्यात माऊलींनी सांगितलं, कानोपात्रा हे तुझं तारुण्य जे आहे ना, हे पांडुरंग परमात्म्याच्या चरणी लीन कर, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण कर. आणि निघाली कानोपात्रा तिकडे पांडुरंगाच्या मंदिराच्या दिशेने, पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी निघाली. पण इकडे बेदरच्या बादशाचा अभिमान दुखावला गेला. मी सांगूनही आली नाही, राजाने माणसं पाठवूनही आली नाही, म्हणून त्याने अधिक माणसं पाठवली. आणि काय सांगितलं माहितीये? जशी असेल तशी उचलून आणा. काय सांगितलं? जशी असेल तशी उचलून आणा. पुढे कानोपात्रा चालते, मागे त्या बेदरच्या बादशाची माणसं आपल्या दिशेने येत आहेत, पाहते, झपाझप झपाझप पुढे पावले टाकतायत. कानोपात्रा मंदिराच्या दिशेने निघाली, मंदिराच्या दरवाजात जाऊन उभी राहिली. पुढे पाहते, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेते आणि मागे पाहते त्या बेदरच्या बादशाची माणसं घ्यायला आल्यात म्हणून धाव ठोकली. कानोपात्राने पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी मिठी मारली आणि पांडुरंग परमात्म्याला विनंती करायला लागली. त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याला विचारायला लागली, सांगायला लागली, देवा अरे मी वेशाच्या पोटी जन्माला आली, माझी काय चुकी रे देवा याच्यामध्ये? हे तारुण्य तूच मला दिलंय ना, हे सौंदर्य तूच दिले ना देवा मला, मग मी काय करावं, जगावं की मरावं? ही लोक माझ्याकडे वाईट दृष्टीने का पाहतात देवा, कशासाठी पाहतात? त्या ठिकाणी देवाला विनवायला लागली, त्या ठिकाणी देवाला बोलायला लागली, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागे जाहले तैसे देवा, तुझ विन ठावणा दिसे त्रिभुवनी, धावे ओ जननी विठाबाई, मुकोडोनी आस झाले उदास घी, कान्हो पात्रेस हृदयात. आणि पांडुरंग परमात्म्याचं स्तवन करता करता, पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करता करता वरती बघितलं कान्होपात्रेने, पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यातून दोन अश्रू पडले, कान्होपात्र्याच्या डोळ्यामध्ये गेले, विलीन झाले. त्याच ठिकाणी कान्होपात्र्याची प्राणज्योत पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी लीन झाली. त्याच ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी कान्होपात्र्याची प्राणज्योत विलीन झाली. कान्होपात्रा विलीन झाली पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी. मग सांगा ना, ज्या नरद्यामध्ये येऊन संतांनी परमार्थ केला, देवाचं स्तवन केलं, नामस्मरण केलं, आम्ही का करू शकत नाही? आमच्याकडून का होऊ शकत नाही? म्हणून अगदी सोपा आणि साधा उपाय दिलेला आहे संतांनी, अतिशय सोपा उपाय सांगितलेला आहे. आठवावे पाय विठोबाचे, कारण येण्याची होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. हा सर्वात सोपा उपाय आहे ना. बरं त्याच्यासाठी काय लागतंय आपल्याला? इतर गोष्टी करायच्या म्हटल्यानंतर आपल्याला इतरांवर अवलंबून राहावं लागतंय, पण नामस्मरण करण्यासाठी काहीही कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही.
कोणावर अवलंबून राहायची गरज आहे सांगा? इतर काही गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर त्यासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतंय. तुमच्या खिशात पैसे पाहिजेत, माणसं पाहिजेत, सगळ्या काही गोष्टी करणारे पाहिजेत. मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे, जर तुम्हाला नामस्मरण करायचं असेल तर तुमच्या खिशात किती पैसे असले तर तुम्ही नामस्मरण कराल?